नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा माजी सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन या संदर्भात पाहणार आहोत। विद्यापीठाच्या नव्या परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने या वर्षीची जी काही परीक्षा तुमची आहे ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नावर आधारित होणार आहे। मल्टिपल चॉईस MCQ पद्धतीने मल्टिपल चॉईस क्वेश्चन। तर BA भाग 1 च्या फर्स्ट सेमिस्टरच्या चर्चा करत असताना या सेमिस्टरचा अभ्यासक्रम जो आहे हा भारताचा इतिहास प्रथम सत्र प्राचीन काळापासून ते इसवी सन 7वे शतक सिलेबस बदललेला आहे। आधी सिलेबस जो होता हा 1206 पर्यंतचा होता, पण विद्यापीठाचं नोव्हेंबर महिन्यामध्ये नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्या अनुषंगाने काही सिलेबस हा कमी करण्यात आलेला आहे। अरबी आक्रमण जे होते, मग मोहम्मद गझनीचं आक्रमण, मोहम्मद घोरीचं आक्रमण, तुर्कांचं आणि अरबांचं आक्रमण जे होतं हे आक्रमण कमी करण्यात आलेलं आहे आणि ते आक्रमण सेकंड सेमिस्टर मध्ये जोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमचा जो सिलेबस आहे हा प्रारंभापासून ते इसवी सन 7व्या शतकापर्यंत म्हणजे हर्षवर्धनापर्यंतचा सिलेबस तुम्हाला यावेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये आहे। या दृष्टिकोनातून 5 युनिट आहेत आणि या प्रत्येक युनिटवरती प्रश्न पडणार आहेत। साधारणपणे 8 ते 10 प्रश्न प्रत्येक युनिटवरती पडतील। 8×5 = 40 प्रश्न राहणार, 8 प्रश्न साधारणपणे पडतील। माझा प्रयत्न आहे की या 5 युनिटवरती कशा पद्धतीचे तुमचे प्रश्न भविष्यामध्ये राहतील। तर माझा हा प्रयत्न 100% खरा ठरेलच असं नाही, पण जास्तीत जास्त प्रश्न काढण्याचा मी प्रयत्न करतो आहे। ही प्रश्नपत्रिका काढण्यासाठी किंवा अशा प्रकारचे प्रश्न तयार करून देण्यासाठी मला आदरणीय डॉक्टर कविता तातेळ मॅडम, लोकनायक बापूजी अने महाविद्यालय यांनी खूप मदत केलेली आहे। या ठिकाणी काही भागात मी वेगवेगळ्या प्रश्नांचं डिस्क्रिप्शन देखील देणार आहे, त्याची चर्चा देखील आपण करणार आहोत। तर मित्रांनो, आपण सुरू करतो आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विद्यापीठाच्या नव्या परीक्षा पद्धतीनुसार BA भाग 1 सेमिस्टर पहिले। पहिला प्रश्न, आर्यांचा सर्वात प्राचीन वेद कोणता? आर्यांचा सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद हा आहे। आर्यांचे 4 वेद होते, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद। यापैकी ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे। वैदिक काळात किती संस्कार केल्या जात असत? वैदिक काळामध्ये 16 संस्कार केल्या जात असत। मॅगस्थनीसने कोणता ग्रंथ लिहिला? मॅगस्थनीसने इंडिका हा ग्रंथ लिहिला। सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या युद्धाची समाप्ती एका तहानवय झाली आणि त्या तहानच्या अन्वये चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरच्या मुलीबरोबर विवाह केला आणि त्या विवाहातली एक अशी होती, म्हणजे वास्तविक पाहता सेल्युकस निकेटरच्या मुलीबरोबर म्हणजेच हेलन बरोबर झालेला चंद्रगुप्त मौर्य यांचा विवाह भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय आंतरजातीय विवाह हा होता। आंतरराष्ट्रीय विवाह त्याला स्वरूप प्राप्त झालेलं होतं, कारण सेल्युकस निकेटर ग्रीस मधून भारतात आला होता आणि चंद्रगुप्त मौर्य जे की चाणक्याचे शिष्य होते, हे मगध देशाचे सम्राट होते, मगध देशाचे महाराज होते आणि म्हणून त्या तहातल्या अटीच्या अनुषंगाने मॅगस्थनीज हा ग्रीक देशाचा वकील चंद्रगुप्त मौर्याची राजधानी पाटलीपुत्र या ठिकाणी राहिलेला होता आणि त्याने आपल्या अनुभवावर आधारित इंडिका नावाचा ग्रंथ त्या काळात लिहिला। इंडिका नावाचा ग्रंथ हा आपल्याला त्या काळातली परिस्थिती, त्या काळातलं सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, सांस्कृतिक जीवन, राजकीय जीवन, त्या काळातल्या राजा, गुप्तहेर, स्त्रियांची सगळ्या इत्थंभूत गोष्टीची माहिती मिळते। इतकंच नाही तर या चंद्रगुप्ताच्या या मॅगस्थनीसच्या इंडिका या ग्रंथामध्ये चंद्रगुप्त मौर्याचा राजदरबार कसा होता, त्याच्या दरबारामध्ये कशा प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या होत्या याची सविस्तर माहिती आपल्याला मिळते आणि म्हणून एक व्हिडिओ देखील याचा बनवलेला आहे मी। तो व्हिडिओ या तुम्हाला आय बटनवर टच केल्यानंतर तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मिळेल आणि तुम्हाला अधिक माहिती या संदर्भात मिळेल। त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक वकील कोण? चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक वकील मॅगस्थनीस हा होता। गौतम बुद्धाचे बालपणचे नाव काय? भगवान गौतम बुद्धाच्या बालपणीचे नाव सिद्धार्थ हे होते। ऋग्वेदात देवाचा वैद्य म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? ऋग्वेदामध्ये देवाचा वैद्य म्हणून अश्विन कुमार यांचा उल्लेख केला जातो। इतिहासाचा जनक हेरोडेटस
याने कोणता ग्रंथ लिहिला? इतिहासाचा जनक हेरोटेटस यांनी हिस्टोरिका हा ग्रंथ लिहिला. यज्ञविधीला कोणत्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले? उत्तर वैदिक कालखंडामध्ये यज्ञविधीला अधिकाधिक महत्व प्राप्त झाले. एकूण उपनिषदांची संख्या किती? उपनिषदांची 108 संख्या आहे. भगवान महावीराचे जन्मस्थान कोणते? भगवान महावीराचे जन्मस्थान कुंडनग्राम हे होते. भगवान बुद्धाने पहिले प्रवचन कोठे केले? भगवान बुद्धाला बुद्धगया येथे ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर धम्मचक्र परिवर्तन ज्याला म्हणतात किंवा पहिलं प्रवचन जे आहे हे सारनाथ या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर जैन धर्माचे संस्थापक कोण? जैन धर्माचे ऋषभनाथ हे संस्थापक आहे. जैन धर्माचे संदर्भ आपणास पूर्व वैदिक कालखंडामध्ये देखील आढळून येतात. वैदिक कालखंडात विवाहाचे किती प्रकार होते? वैदिक कालखंडामध्ये विवाहाचे 8 प्रकार होते. त्रिपिटक कोणत्या धर्माशी संबंधित आहे? त्रिपिटक हे ग्रंथ बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. वैदिक काळात राजावर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती? उत्तर वैदिक कालखंडामध्ये आणि पूर्व वैदिक कालखंडामध्ये राजावर नियंत्रण ठेवणारी संस्था जी होती ती सभा आणि समित्या ही होती. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कोठे झाले? भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले. संगीताची माहिती कोणत्या वेदात आढळते? संगीताची माहिती सामवेदामध्ये आढळते. सिंधू संस्कृतीची लिपी कोणती होती? सिंधू संस्कृतीची लिपी चित्रलिपी ही होती. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध हे होते. महायान आणि हीनयान हे उपपंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? महायान आणि हीनयान हे संप्रदाय बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. महायान म्हणजे मुक्तीकडे घेऊन जाणारा मोठा मार्ग, यान म्हणजे जहाज किंवा यान म्हणजे मोठा मार्ग आणि हीनयान म्हणजे छोटा मार्ग. वास्तविक पाहता महायान आणि हीनयान हे 2 संप्रदाय भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये नंतरच्या काळात उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. जैन धर्माचे उपपंथ कोणते? श्वेतांबर आणि दिगंबर हे जैन धर्माचे उपपंथ आहेत. श्वेतांबर पंथीय लोक स्वतः श्वेत कपडे घालून आपल्या धम्माचा प्रचार करण्याचे धम्माचा प्रचार करतात, तर दिगंबर पंथीय लोक हे त्यांच्या पद्धतीनं धम्माचा प्रचार करीत असतात. गौतम बुद्धाचा जन्म केव्हा झाला? भगवान गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व 567 मध्ये लुंबिनी या ठिकाणी झाला. लुंबिनी हे ठिकाण आज रोजी नेपाळमध्ये आहे. पण सम्राट अशोकाने भगवान बुद्धा त्या कालखंडामध्ये सम्राट अशोकाने धम्मयात्रा सुरू केली होती. त्या कालखंडामध्ये प्राणी हत्या करण्याची पद्धती त्याने बंद केली आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचं वास्तव्य राहिलेलं होतं किंवा ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रवास केला त्या त्या ठिकाणी सम्राट अशोक हे गेले होते. जो काही गावाचं उत्पन्न होतं, शेतसारा होता, हा लुंबिनी या गावाचा शेतसारा माफ केलेला आपल्याला दिसून येते. आज देखील जर का तुम्ही त्या ठिकाणी गेला तर भगवान बुद्धाचे जे काही पावलाचे ठसे आहेत, हे पावलाचे ठसे त्या ठिकाणी भगवान बुद्धाचे आहेत. नेपाळ सरकारने वर्ल्ड हेरिटेज सेंटर म्हणून त्याला जागतिक मान्यता आहे आणि ह्या काचेच्या पेटीमध्ये ते सगळं संग्रहित करून ठेवलेलं आहे. इतकंच नाही तर भगवान बुद्धाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी बाजूला हा स्तंभ कोरलेला आहे, हा दंडाकृतीकार स्तंभ, आणि या स्तंभावर लिहून ठेवलेला आहे. वास्तविक पाहता सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये खरोष्ट लिपी लिहिल्या गेलेली होती. खरोष्ट लिपी ही त्या कालखंडामध्ये बहुजनांची भाषा होती. ती त्या काळातली बोली भाषा त्या ठिकाणी होती आणि म्हणून स्तंभावर लिहून ठेवण्यात आलेलं होतं की सम्राट अशोकाने त्याच्या राज्याभिषेकाच्या इतक्या वर्षी या ठिकाणी भेट दिली आणि या गावाचं उत्पन्न कर माफ केला आणि तो उत्पन्न ते कर भगवान बुद्धाच्या जन्म ठिकाणाच्या संवर्धनासाठी वापरण्यात येईल अशा प्रकारची नोंद या शिलालेखामध्ये करण्यात आलेली होती. पंचमहाव्रत कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? पंचमहाव्रत हे जैन धर्माशी संबंधित आहेत. हडप्पा संस्कृती कशा प्रकारची संस्कृती होती? हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती, कारण हडप्पा संस्कृतीमध्ये जेवढी काही शहरं आढळलीत या शहराचा मुख्य व्यवसाय हा व्यापार हा होता.
त्यामुळे तेथील शहरं जी होती ही नागरी संस्कृतीतील शहरं होती असं आपणास दिसून येते. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? हडप्पा संस्कृतीचा शोध इसवी सन 1920 आणि 1922 या कालखंडामध्ये लागला. सर जॉन मार्शल हे त्या काळात आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली राखलदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. हडप्पा या गावाचा शोध दयाराम साहनी यांनी रावी नदीच्या काठी लावला, तर मोहिंदोजोडोचा शोध हा राखलदास बॅनर्जी यांनी लावला. त्यानंतर प्रसिद्ध नवरत्न दरबार कोणत्या सम्राटाचा होता? प्रसिद्ध नवरत्न दरबार हा चंद्रगुप्त विक्रमादित्याचा त्या ठिकाणी होता. त्यानंतर कोणत्या सम्राटाच्या काळात सर्वाधिक शिलालेख तयार झालेत? सम्राट अशोकाच्या काळामध्ये सर्वाधिक शिलालेख तयार करण्यात आले. नंद वंशाचा अंतिम राजा कोण होता? नंद वंशातील अंतिम राजा धनानंद हा होता. सम्राट हर्षवर्धन कोणत्या पंथाचे अनुयायी होते? सम्राट हर्षवर्धन हे महायान पंथाचे अनुयायी होते आणि सम्राट अशोक हे हीनयान पंथीयाचे अनुयायी होते, कारण तोपर्यंत भगवान बुद्धाचा महायान हा धम्म पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रज्वलित झालेला नव्हता. त्याचबरोबर भगवान बुद्धाला मूर्ती स्वरूपात आणण्याचं काम, म्हणजे भगवान बुद्धाला मानवी मूर्तीमध्ये आणण्याचं काम कनिष्कच्या कालखंडामध्ये केलं गेलं. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये भगवान बुद्ध जे होते, हे भगवान बुद्ध त्या कालखंडामध्ये आपणास दिसून येतं की वेगवेगळ्या चिन्हांच्या माध्यमातून व्यक्त होत असत. त्याचबरोबर हे तुम्हाला आय बटन दिसत असेल, या आय बटनवर तुम्ही जर का गेला तर याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. प्राचीन काळात जमिनीचे दान देण्यासाठी कोणत्या पत्राचा वापर केला जात असे? प्राचीन काळात जमिनीचे दान देण्यासाठी ताम्रपत्राचा वापर करण्यात येत असे. गौतम बुद्धाचे समकालीन कोण होते? भगवान गौतम बुद्धाचे समकालीन वर्धमान महावीर हे होते. बौद्ध साहित्य कोणत्या भाषेत लिहिल्या गेले? बौद्ध साहित्य हे पाली भाषेमध्ये लिहिल्या गेले. शुंग घराण्याचा संस्थापक कोण होता? शुंग घराण्याचा संस्थापक पुष्पमित्र शुंग हा होता. वैद्य धन्वंतरी कोणाच्या दरबारात होता? वैद्य धन्वंतरी चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारात होता. जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार होते? जैन धर्मात एकूण 24 तीर्थकार होऊन गेलेत. कोणत्या काळात सुवर्णयुग म्हटल्या जाते? गुप्त काळास सुवर्णयुग असे म्हटल्या जाते. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती. अशोकाच्या वडिलांचे नाव काय होते? अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदुसार हे होते. राजा हाल याने प्राकृत भाषेत कोणते महाकाव्य लिहिले? राजा हाल यांनी प्राकृत भाषेमध्ये गाथा सप्तर्षी हे महाकाव्य लिहिले. धर्मविजयाचे धोरण स्वीकारणारा पहिला सम्राट कोण? धर्मविजयाचे धोरण स्वीकारणारा पहिला सम्राट अशोक हा होय. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने कलिंग युद्धाचा रणसंग्राम पाहिला. तुम्हाला ह्या आय बटनवर टच केल्यानंतर लक्षात येईल की सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणकोणते बदल झाले. म्हणजे त्यांनी कलिंग युद्धानंतर असं ठरवलं की माणसाच्या शरीरावर राज्य केल्यापेक्षा, जमिनीवर, भूमीवर, प्रदेशावर राज्य केल्यापेक्षा माणसाच्या मनावर राज्य करावं, आणि त्याकरिता त्यांनी बुद्ध धम्माचा मार्ग स्वीकारला. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी ह्या तत्वाचा स्वीकार करून भगवान बुद्धाने त्यांचा धम्म, भगवान बुद्धाचा धम्म सम्राट अशोकाने आत्मसात केला आणि देश विदेशामध्ये आपला धम्म पसरवण्याचं काम सम्राट अशोकाने केले. इतकंच नाही तर संघमित्रा आणि महेंद्र या 2 मुलांना आपल्या श्रीलंकेमध्ये पाठवलं. ज्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धाला बुद्धगया या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले, त्या बोधिवृक्षाची फांदी, त्या रोपट घेऊन त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवलं. आज देखील श्रीलंकेत तुम्ही गेलात तर अनुराधापूर नावाचं गाव आहे. त्या अनुराधापूर नावाच्या गावामध्ये साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर परिसरामध्ये त्या काळात सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि संघमित्रा यांनी नेलेलं जे काही बोधिवृक्षाचं झाड होतं, ते रोपटं होतं, आज महावृक्ष म्हणून बनलेलं आहे. भारतामध्ये ज्यावेळेस नंतरच्या कालखंडामध्ये याचं उच्चाटन बोधिवृक्षाचं करण्यात आलं, त्यावेळेस स्वतंत्र भारतामध्ये
त्या बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकन सरकारकडून मागवण्यात आली. श्रीलंकन सरकार त्याला राष्ट्रीय संपत्ती मानतं म्हणून तिथे घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि त्याचा झाडाची फांदी तोडण्यात आली आणि ती नंतर भारतामध्ये येऊन आज लुंबिनी असेल, बुद्धगया असेल, इतकंच नाही तर कोटंब्याला देखील त्याचे बरेचसे अवशेष आपणास दिसून येतात. त्यामुळे धम्मविजयाचा धोरण स्वीकारणारा पहिला सम्राट कोण, तर सम्राट अशोक हा धम्मविजयाचं धोरण स्वीकारणारा सम्राट होय. त्यानंतर अशोकाच्या जीवनातील क्रांतिकारक युद्ध कोणते? सम्राट अशोकाच्या जीवनातील क्रांतिकारक युद्ध कलिंगचे युद्ध होय. वैदिक काळात आश्रम व्यवस्थेचे किती प्रकार होते? वैदिक काळामध्ये आश्रम व्यवस्थेचे 4 प्रकार होते. रामायण कोणी रचले? रामायणची रचना कोणी केली? रामायणाची रचना वाल्मिकी ऋषी यांनी केली. कौटिल्याने राजनीतीवर आधारित कोणता ग्रंथ लिहिला? कौटिल्याने राजनीतीवर आधारित अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना सर्वात प्राचीन ग्रंथ जर कोणता असेल तर तो अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे. या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये राजनीती, दंडनीती, धर्मनीती, राजकीय व्यवहार, राजकीय प्रशासन या सगळ्यांच्या संदर्भात माहिती आपणास मिळते. ह्याची माहिती देखील तुम्हाला या आय बटनवर टच केल्यानंतर अधिकाधिक मिळेल. चंद्रगुप्त मौर्याचे गुरु आचार्य चाणक्य किंवा कौटिल्य यांनी अर्थशास्त्राची निर्मिती केली. कोणत्या संस्कारानंतर शिक्षणाची सुरुवात होत असे? उपनयन संस्कारानंतर शिक्षणाची सुरुवात होत असे. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण? जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर हे होत. सीयुकी ग्रंथाचे लेखक कोण? सीयुकी ग्रंथाचे लेखक कोण? युएनसन हे सीयुकी ग्रंथाचे लेखक होत. एकूण महाजन पदाची संख्या किती? त्या काळामध्ये एकूण 16 महाजन पदे होती. अलेक्झांडरचे गुरु कोण किंवा सिकंदरचे गुरु कोण? अरिस्टॉटल हे अलेक्झांडरचे गुरु होत. नालंदा विद्यापीठ कोणत्या तत्वज्ञानाचे केंद्र होते? नालंदा विद्यापीठ हे त्या काळामध्ये बौद्ध धम्माचे केंद्रबिंदू होते. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार वाढवण्याचं काम त्या कालखंडामध्ये नालंदा विद्यापीठाने केलं. नालंदा विद्यापीठ हे त्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होतं. देश विदेशातील विद्यार्थी त्या कालखंडामध्ये आजच्या परिभाषेत बोलायचं झालं तर एंट्रन्स एक्झाम देऊन उत्तीर्ण होऊन त्या विद्यापीठामध्ये प्रवेश करत असत आणि या विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मान सन्मान मिळत असे. तिसरी बौद्ध धम्म परिषद कोणी भरवली? तिसरी बौद्ध धम्म परिषद सम्राट अशोक यांनी भरवली. इंडो ग्रीक कलेचे काय नाव होते? इंडो ग्रीक कलेचे गांधार शैली हे नाव होते. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. भगवान वर्धमान महावीराचा जन्म केव्हा झाला? भगवान महावीराचा जन्म इसवी सन पूर्व 539 मध्ये झाला. ऋग्वेद काळात स्त्रियांच्या कोणत्या पदाला मानाचे स्थान होते? ऋग्वेद काळामध्ये माता किंवा आई या स्थानाला मानाचे स्थान होते. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात नियमावली बनवण्यात आली, बंधने बनवण्यात आली आणि त्यामुळे स्त्री ही मानसिक गुलामगिरीमध्ये गुंतलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सिंधू संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? सिंधू संस्कृतीतील मुख्य वैशिष्ट्ये सांडपाण्याची व्यवस्था हे होय. सिंधू संस्कृतीमध्ये उत्खननात किती शिक्के सापडलेत? सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये 296 तर काही ठिकाणी 300 350 शिक्के सापडलेले आपल्याला दिसून येतात. राजधानी सातवाहनाचे राजधानीचे शहर कोणते होते? सातवाहन काळात राजधानीचे ठिकाण हे प्रतिष्ठान ही राजधानी होती. हर्षवर्धनाच्या काळात आलेला चीनी प्रवासी कोण? हर्षवर्धनाच्या काळात आलेला चीनी प्रवासी युएनसॉंग हा होय. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे हे काही प्रश्न उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. त्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले प्रश्न पाहू. धन्यवाद. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. चला तर पुढे पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.